पैसे लागत नाहीत, कीर्तन ऐकण्यासाठी पैसे लागत नाहीत, असं मला तिकीट ठेवलं इथं नाही ना, विनामूल्य ना, कोणीही या या ठिकाणी असणार, कोणीही या या ठिकाणी असणार हे कीर्तन ऐका, कोणीही या, नटखट या, शुद्ध होऊन जा, कोणी असणार, किती असणार, अनवळ अत्पुतार असू द्या, तमोगुणी असू द्या, कोणत्याही गुणाचा असू द्या, कितीही आगाव असू द्या, त्याने इथं यावं, फुकट फुकट, आणि फुकट असूनच्या असून हे सोपे आहेत. भक्ती मार्गातले साधन हे सगळे सोपे आहेत. त्या भगवंताला प्राप्त करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. योग मार्ग सांगितला, आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये असणारा उल्लेख आहे. योग मार्ग सांगितला, योग मार्ग आपला तुम्हाला जमणार नाही. विनामूल्य असणारे हे साधन भक्ती मार्गातले. योग करण्यासाठी शरीर धडधाकट लागत, उतार वयामध्ये योग साधना करता येत नाही, आपणही करता येत, हे तुम्हालाही माहिती, तुम्हालाही सगळे जाणतात. बर, या ठिकाणी असणार जप करता येईल का आपल्याला? या ठिकाणी असणार आपण जर जपाची माळ घेतली, आपल्याला वेळ कुठं आहे? आजचं जे असणार हे कलियुग आहे ना, घड्याळाच्या काट्यावर धावत, प्रत्येकाला गडबड आहे. घड्याळ जसं पुढे पुढे सरकत, प्रत्येक जीव असणार, प्रत्येकाला असणार धावपळीमध्ये आहे. इतकंच काय, त्या ठिकाणी मुंबईच्या ठिकाणी रेल्वे मध्ये बसल्या बसल्या माता मावल्या भाजी निसतात, इतकाच वेळ, इतकाच वेळ भाजी निसायला सुद्धा त्यांना घरी वेळ नाहीये. मग त्यांना जप करायला वेळ आहे का? या ठिकाणी असणारे त्यांना जप करण्यासाठी त्यांना जमत नाही. बस सकाळी आम्हाला असणार असेल शाळेवर 9 वाजता जायचं, इथून तिथपर्यंत अर्धा तास लागतोय, किमान इथून 8:30ला ते निघावं लागत. बर, सकाळी म्हणले 25 माळी जर जप करायचा, शाळा तिकडे जाईल ना, आपल्या जे दैनंदिन कर्मामध्ये व्यत्यय येतो, त्याच्यामुळं जप आपल्याच्याने जमत नाही. बर, तप करायचंय, तप असणारा लोकांचा तप होत नाही, त्याच्यासाठी एकांतात जावं लागतं. आणि तिथे गेल्याच्या नंतर तिथे काही आपली सासरवाडी थोडी आहे, आपल्यासाठी लगेच पंचपक्वान्नाचं ताट द्यायला. तिथं असताना अशा पद्धतीने झाडाचा पाला खाऊन जे आहे त्या पद्धतीत सेवन करून तप करावं लागतं. ते साधन सुलभ आहे का? ते सोपं आहे का? या ठिकाणी असणारा योग मार्ग सोपा नाहीये, ध्यान मार्ग सोपा नाहीये, तप मार्ग सुद्धा सोपा नाहीये. अनुष्ठान, बर, काही काही असणारे अनुष्ठान एका पायावर उभा राहून तप साधना करतात, ते तुमच्या आमच्याने जमणार आहे का? ते असणार तो अवघड मार्ग आहे, त्या मार्गाने सुद्धा देवाची प्राप्ती करता येते, परंतु ते मार्ग असणारे अवघड आहेत. या ठिकाणी असणार झाडाचा पालाच खाणं, झाडाचा पाला खाऊन तप करणं हे आपल्याला जमणार नाही. म्हणून तुकोबर असणारे अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगतात, विठोबार या ठिकाणी असणारा तुकोबार असणारा भक्ती मार्ग, देवाला पात्रसे करण्यासाठी असणारे सगळ्यात सोपे, सुटसुटीत, विनामूल्य असणारे, फुकट असणारे